नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, कांदा हा दररोजच्या आहारामधील एक महत्त्वाचा पदार्थ आहे। अनेकांना जेवणासोबत कांदा असल्याशिवाय भरपूर जेवणही जात नाही। त्यामुळे कांद्याला बाजारामध्ये वर्षभर चांगली मागणी असून महाराष्ट्रातही कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते। महाराष्ट्रामध्ये कांद्याची लागवड नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त केली जाते। मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी राहिल्यास कांद्याला चांगला दर मिळतो। कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्यास कांद्याचे भाव गगनाला सुद्धा भिडतात। पण अनेकदा कांद्याची आवक वाढल्याने किंवा इतर कारणामुळे कांदा भुसाच्या भावामध्ये सुद्धा विकला जात नाही। अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत कित्येकदा कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे। पण आवक कमी राहिल्यास आणि भरपूर मागणी असेल अशा वेळी कांद्याच्या पिकाला चांगला दर मिळतो आणि कांदा पिकामधून शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक नफा मिळतो। तर शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांकडे साठवणुकीची सोय आहे असे शेतकरी कांद्या पिकामधून चांगला नफा मिळवू शकतात। कारण साठवणुकीची सोय असल्यामुळे ज्यावेळी बाजारभाव चांगला मिळतोय अशा वेळी शेतकरी कांद्याची विक्री करू शकतात आणि त्यामुळे त्यांना आर्थिक नफाही जास्त मिळतो। अशा या कांदा पिकाच्या लागवडीविषयीचं संपूर्ण व्यवस्थापन आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। कांदा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन आवश्यक असते। भारी जमिनीतही आपण कांद्याची लागवड करू शकतो आणि मुरमाड जमिनीतही सेंद्रिय पदार्थाचं आणि रासायनिक खताचं योग्य नियोजन करून आपण मुरमाड जमिनीमध्ये सुद्धा कांद्याचं पीक घेऊ शकतो। आणि शेतकरी बंधूंनो, चुनखडीयुक्त, चोपण, चिकन आणि क्षारयुक्त जमिनीमध्ये आपण कांद्याची लागवड करणं टाळलं पाहिजे। कारण अशा जमिनीमध्ये कांदा चांगला पोसत नाही आणि त्याला आकर्षक रंगसुद्धा मिळत नाही। त्यामुळं चोपण, चुनखडीयुक्त आणि क्षारयुक्त जमिनीमध्ये आपण कांद्याची लागवड करणं टाळलं पाहिजे। शेतकरी बंधूंनो, कांद्याची लागवड ही वेगवेगळ्या हंगामामध्ये केली जाते। यामध्ये प्रामुख्यानं खरीप हंगाम, रांगडा हंगाम आणि उन्हाळा हंगाम अशा 3 हंगामामध्ये कांद्याची प्रामुख्याने लागवड केली जाते। खरीप हंगामामध्ये साधारणपणे जुलै ऑगस्टमध्ये कांद्याची लागवड केली जाते। रांगडा हंगामामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर आणि रब्बी हंगामामध्ये डिसेंबर ते जानेवारीपर्यंत कांद्याची लागवड केली जाते। शेतकरी बंधूंनो, कांदा लागवडी अगोदर कांद्याची रोपं तयार करून ठेवावी लागतात। साधारणपणे 1 एकर कांदा लागवडीसाठी 4 किलो बियाणं लागतं। आता या बियाण्याची रोपं तयार करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर प्रति किलो बियाण्याला 2 ग्रॅम कार्बेंडाझिम चोळून आपण बियाण्याची बीज प्रक्रिया करू शकतो। अशा पद्धतीनं बीज प्रक्रिया केल्यास कांद्याच्या पिकामध्ये मुळकूज आणि इतर जे मर रोग वगैरे येणार नाही आणि आपलं कांद्याचं रोप एकदम चांगलं उगवेल। त्यामुळं प्रति किलो बियाण्याला 2 ग्रॅम कार्बेंडाझिम या पद्धतीनं आपण बीज प्रक्रिया केल्यानंतरच कांद्याच्या रोपासाठी ते आपण बी लावलं पाहिजे। कांद्याची रोपं तयार करण्यासाठी जमिनीच्या उतारानुसार योग्य आकारमानाचे वाफे तयार करून घ्यावे आणि त्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत मिसळून घेतलं पाहिजे। शेणखतामुळं कांद्याची चांगली वाढ होते आणि पांढऱ्या मुळ्यांची संख्यासुद्धा कांद्याच्या पिकाला वाढते। त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी रोप तयार करताना वाफ्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत मिसळून घेतलं पाहिजे। त्यानंतर खुरप्याच्या सहाय्याने रेघा ओढून त्यामध्ये आपण पातळ बी पेरू शकतो किंवा मग शिंपून देऊनसुद्धा आपण कांद्याची रोपं तयार करू शकतो। रोपं तयार करण्यासाठी कांद्याचं बी पेरल्यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार आणि रोपाच्या आवश्यकतेनुसार कांद्याच्या रोपाला पाणी देणं आवश्यक आहे। साधारणपणे रोपं टाकल्यापासून 50 ते 60 दिवसामध्ये हे रोपं कांदा लागवडीसाठी आणि पुनर्लागवडीसाठी तयार होतात। साधारणपणे कांद्याच्या रोपाला हरभरा एवढी गाठ तयार झाल्यानंतर म्हणजेच कांद्याच्या मुळाशी हरभरा एवढी गाठ तयार झाल्यानंतर ही रोपं आपण पुनर्लागवडीसाठी वापरू शकतो। कांद्याची पुनर्लागवड करताना रोपं उपटण्या अगोदर 24 तासानं कांद्याच्या रोपाला हलकं पाणी दिलं पाहिजे आणि त्यानंतर ती रोपं उपटली पाहिजे, जेणेकरून कांद्याच्या मुळा तुटणार नाहीत आणि कांद्याला कसलीही इजा होणार नाही। त्यामुळे 24 तासा अगोदर पाणी देऊन नंतर आपण रोपं उपटावी। रोप उपटल्यानंतर चाकूच्या किंवा येळीच्या साहाय्यानं त्याची पात आपण कापून टाकावी आणि योग्य आकारमानाच्या जुड्या सुतळीच्या साहाय्यानं बांधून घेतल्या पाहिजे, जेणेकरून त्याचा गुताडगुत्ता होत नाही आणि लागवडीसाठी सोपं होतं। अशा पद्धतीनं बांधलेल्या जुड्या लागवडी अगोदर 10 लिटर पाण्यामध्ये 10 ग्रॅम कार्बेंडाझिम आणि 10 ml इमिडाक्लोप्रिड किंवा मग 30 ml डायमिथोएट हे टाकायचं आणि त्यामध्ये या जुड्या बुडवून घ्यायच्या। अशा पद्धतीनं जुड्या बुडवून घेतल्यानंतर त्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही। तसेच लागवडीनंतर थ्रिप्स, मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव जवळपास 10 ते 15 दिवस आपल्याला आढळून येणार नाही।
तर अशा पद्धतीनं आपण रोपं त्या द्रावणात बुडवून घेतल्यानंतर लागवड केली पाहिजे। रोप टाकल्यापासून लागवडीला येईपर्यंत ज्या शेतामध्ये आपण कांद्याची लागवड करणार आहोत त्या शेताची योग्य मशागत तयार करून ठेवणं गरजेचं असतं आणि शेत लागवडीसाठी तयार करून ठेवणं गरजेचं असतं। तर शेतकरी बंधूंनो, कांदा लागवडीसाठी जमिनीची नांगरणी केली तर उत्तम आहे। त्यामुळं आपण आडवी उभी नांगरणी करू शकता किंवा मग एकेरी नांगरणी देखील आपण करू शकता। त्यानंतर कुरवाच्या 2 ते 3 पाळ्या आपण दिल्या पाहिजे आणि शेवटच्या कुळवणी अगोदर चांगलं कुजलेलं शेणखत एकरी 10 ते 15 गाड्या आपण टाकलं पाहिजे आणि त्यानंतर कुळवणी केली पाहिजे। शेणखताचा योग्य वापर केल्यामुळं कांदा चांगला पोचतो आणि त्याला आकर्षक रंग मिळतो। त्यामुळं शेणखत टाकणं कांद्याच्या लागवडीसाठी फायदेशीर ठरतं। शेतकरी बंधूंनो, आता कांदा लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। त्यामध्ये अनेक ठिकाणी सरीवरंबा पद्धतीनं लागवड केली जाते किंवा अनेक ठिकाणी वाफे तयार करून पेरणी केली जाते। यामध्ये बरेचसे शेतकरी डायरेक्टली रोप तयार न करता डायरेक्ट ज्या शेतामध्ये कांदा लावायचा आहे त्यामध्ये पातळ बियाणं शिंपून देतात आणि त्याची कसलीही पुनर्लागवड न करता तसंच त्या जमिनीमध्ये ठेवतात। अशा लागवडीमध्ये काही ठिकाणी रोपं दाट होतात आणि काही ठिकाणी खाली पडतात। त्यामुळं अपेक्षेप्रमाणे अशा लागवडीमध्ये कांद्याचं उत्पादन येत नाही। तर शेतकरी बंधूंनो, आपापल्या पद्धतीनुसार आपण सरीवरंबा पद्धतीने किंवा मग वाफ्यामध्ये समांतर लागवड करून किंवा मग बियाणं शिंपून देखील जे शेतकरी करत आहेत ते शेतकरी करू शकतात। तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये खरीप कांदा लागवडीसाठी सरीवरंबा पद्धत फायदेशीर ठरते। कारण सरीवरंबा पद्धतीमध्ये जास्त पाऊस झाल्यास पाण्याची विल्हेवाट लावणं सोपं होतं। त्यामुळे पावसाळी म्हणजेच खरीप कांद्यासाठी सरीवरंबा पद्धत फायदेशीर ठरते। त्यानंतर रांगडा हंगामामध्ये जर आपण ठिबकवर लागवड करत असाल तर अशा वेळी सरीवरंबा पद्धत आणि जर आपण पाटानी पाणी देणार असाल तर वाफ्यामध्ये सुद्धा आपण कांद्याची लागवड करू शकतो। कांद्याची लागवड करताना 2 रोपांमध्ये 10 सेंटीमीटर अंतर ठेवणं गरजेचं असतं। यामुळे समान आकाराचे कांदे तयार होऊन कांद्याला पोचण्यासाठी योग्य जागा देखील मिळते। त्यामुळे 2 ओळी आणि 2 रोपांमध्ये 10 सेंटीमीटर एवढं अंतर ठेवून आपण कांद्याची लागवड करायची। आणि आता शेतकरी बंधूंनो, राहिला प्रश्न खत व्यवस्थापनाचा। तर शेतकरी बंधूंनो, कांद्याच्या पिकाला हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाशची आवश्यकता असते। म्हणजेच एकरी 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश गरजेचं असतं। कांद्याची पुनर्लागवड करताना 1 एकरसाठी 50 किलो DAP, 20 किलो युरिया आणि 35 ते 40 किलो पोटॅश आपण देऊ शकतो। यामधून 20 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाशची पूर्तता होईल। यानंतर उरलेलं जे 20 किलो नत्र आहे म्हणजेच आपण ते 40 किलो युरियामधून सुद्धा देऊ शकतो। तर जे उरलेलं नत्र आहे हे आपल्याला पुनर्लागवडीनंतर 35 ते 40 दिवसांनी द्यायचं आहे। यामुळं कांद्याला हिरवेगारपणा प्राप्त होईल आणि करपा वगैरे आपल्या कांद्याच्या पिकामध्ये येणार नाही। त्यामुळं उरलेलं जे 20 किलो नत्र आहे हे आपल्याला कांद्याची पुनर्लागवड केल्यानंतर 35 ते 40 दिवसांनी द्यायचं आहे। आणि शेतकरी बंधूंनो, कांदा आपला 50 ते 60 दिवसाचा झाल्यानंतर त्याला कसलंही खत द्यायचं नाही। कारण खत दिल्यानंतर लागू होण्यासाठी त्याला काही कालावधी लागत असतो। उदाहरणार्थ पोटॅश लागू होण्यासाठी जवळपास 40 दिवस लागतात आणि मग आपण जर 60 दिवसानंतर खत दिलं तर ते त्यानंतर 40 दिवसांनी लागू व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळं कांद्याच्या पिकाला त्याला काहीच फायदा होत नाही। त्यामुळं 60 दिवसानंतर कांद्याच्या पिकाला कसलंही खत देणं फायदेशीर ठरत नाही। त्यामुळं लागवड करताना आपल्याला खत द्यायचं आहे आणि त्यानंतर युरियाची जी अर्धी मात्रा उरलेली आहे ती मात्रा 35 ते 40 दिवसांनी द्यायची। अशा पद्धतीनं आपण खत व्यवस्थापन केलं तर कांद्याचं आपण भरघोस उत्पन्न घेऊ शकतो। यानंतर कांद्याची रोपांची काळजी कशी घेतली पाहिजे, त्यानंतर फवारणीचं व्यवस्थापन आणि इतर कांदा पिकाचे व्हिडिओ आपण वेळोवेळी अपलोड करत राहू। तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणारं बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून आपल्याला कांदा पिकाविषयीचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील।